नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू केला, ज्यामध्ये आपण जे पण काही महत्त्वाचे करंट अफेअर आहे, ते आपण घेणार आहोत. तर आज आपण सुरुवात करूया, जे पण काही महत्त्वाचे पुरस्कार आहे, त्यापासून आपण सुरुवात करूया. मोस्टली जो मी हा डेटा घेतला आहे, तो सिम्प्लिफाईड या बुकमधला घेतला आहे. सध्या आपण जानेवारी, जो जानेवारीपासून ते फेब्रुवारी 28 फेब्रुवारीपर्यंत जो डेटा आलेला आहे, अ, त्यामध्ये जे महत्त्वाचे पुरस्कार आहे आपण ते आता घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण काहीच न वेळ गमावता आपण सुरू करूया. ओके. तर सर्वात पहिलं आहे की मोदी यांना, जे आपले पंतप्रधान आहे, त्यांना इस्रायलचा पुरस्कार भेटला आहे आणि त्या पुरस्काराचं नाव आहे स्पीकर ऑफ द नेसेट. स्पीकर ऑफ द नेसेट, हा जो शब्द आहे, आपलं जसं आपण भारतामध्ये संसद म्हणतो किंवा पार्लमेंट म्हणतो, तसं इस्रायलमध्ये त्याला नेसेट म्हणतात. म्हणून मोदींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, स्पीकर ऑफ नेसेट. आणि हे असे पहिले जागतिक नेते आहे की ज्यांना इस्रायलने हा पुरस्कार दिलेला आहे. तर हे महत्त्वाचं ठरते. आणि इस्रायल संसदेमध्ये भाषण देणारे नरेंद्र मोदी हे सुद्धा पहिले म्हणजे असे व्यक्ती आहे की ज्यांनी त्यामध्ये भाषण दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे आपल्या 3 गोष्टी. यामध्ये एकदम महत्त्वाचा आणि टू द पॉइंट मी डेटा घेतलेला आहे, जो की परीक्षेत येऊ शकतो. आपण ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे. आता बघा, त्यानंतर दुसरा आहे अर्थशॉट पुरस्कार. याचे 2026 मध्ये भारतात पहिल्यांदाच याचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारतामध्ये. ठीक आहे. फर्स्ट टाईम. आणि हा कुठे घेण्यात आला तर मुंबईमध्ये. ठीक आहे. दिल्ली नाही, तर हा मुंबईमध्ये घेण्यात आला. भारतात हा फर्स्ट टाईम आलेला आहे आणि याला काय म्हणतात, पर्यावरणाचा ऑस्कर किंवा इको ऑस्कर. ठीक आहे. तर याचे जे संस्थापक होते ते होते ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि हा 2020 पासून सुरू झाला. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, 2020 पासून याची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू मराठी भाषा साहित्य पुरस्कार 2025. यामध्ये सर्वात पहिला आहे जो साहित्यभूषण पुरस्कार भेटलेला आहे, तो भेटलेला आहे भालचंद्र नेमाडे यांना. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे ना, हा प्रश्न येणारच आहे आज ना उद्या. तर मराठी भाषा साहित्य पुरस्कार भेटलेला आहे, साहित्यभूषण पुरस्कार भेटलेला आहे भालचंद्र नेमाडे यांना. हे की नाही ज्येष्ठ साहित्यिक आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. हा भेटलेला आहे श्रीनिवास कुलकर्णी यांना. ठीक आहे. त्यानंतर आहे श्री भागवत पुरस्कार. हा भेटलेला आहे निर्मल प्रकाशन नांदेड. ठीक आहे. त्यानंतर आहे अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार. हा आहे डॉक्टर दिलीप घोंगडे. ठीक आहे. आणि आपटे वाचन मंदिर. ठीक आहे, यांना भेटलेला आहे. त्यानंतर आहे महत्त्वाचा अजून याच्यावरती आलेला आहे प्रश्न, मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार. हा भेटलेला आहे विनोद कुलकर्णी यांना. आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद. ठीक आहे. मंगेश पाडगावकर कोणाला, विनोद कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद. आणि अजून एक महत्त्वाचा आहे, हा पहिल्यांदाच देण्यात आला, हा कलारत्न पुरस्कार जो आहे, सॉरी, हा आपला जो कलारत्न पुरस्कार आहे, हा अजय अतुल यांना देण्यात आला. आणि याचा जो खालचा पुरस्कार आहे, विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार, हा पहिल्यांदाच देण्यात आला आहे आणि तो देण्यात आला आहे मारुती बाबा कुरेकर यांना हा देण्यात आला. यातले महत्त्वाचे लक्षात ठेवा, साहित्यभूषण भालचंद्र नेमाडे, विंदा करंदीकर श्रीनिवास कुलकर्णी, भागवत पुरस्कार निर्मल प्रकाशन नांदेड, अशोक केळकर पुरस्कार दोन व्यक्तींना भेटलेला आहे, म्हणजे एक वैयक्तिक आणि एक संस्था म्हणून, दिलीप घोंगडे आणि आपटे वाचन मंदिर. ठीक आहे. दुसरा मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन, विनोद कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद. ठीक आहे. आणि त्यानंतर आपला जो विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार आहे, फर्स्ट टाईम आहे म्हणून थोडा इम्पॉर्टंट आहे तो भेटलेला आहे मारुती बाबा कुरेकर यांना. ठीक आहे. हे झालं आपलं मराठी भाषा साहित्य पुरस्कार. त्यानंतर आहे स्वच्छता पंखवाडा पुरस्कार 2025चा. हा भेटलेला आहे पॅरादीप पोर्ट ऑथॉरिटी ओडिसा. ठीक आहे. ओडिसाला हा होता आहे आणि हा म्हणजे आपली जी न्यू दिल्ली आहे, तिथं हा पुरस्काराचा म्हणजे तो वितरण सोहळा पार पडला होता. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार 2026. हा भेटलेला आहे रुबल नागी यांना. आणि ह्या कुठल्या आहेत तर ह्या आहेत जम्मू आणि काश्मीरच्या. आणि हा पुरस्कार कुठे भेटला होता त्यांना, तर हा पुरस्कार भेटला होता त्यांना दुबई येथे. ठीक आहे. आणि हा पुरस्कार भेटलेला आहे वर्की फाउंडेशनद्वारे आणि या पुरस्काराला शिक्षणातील नोबेल असे म्हटले जाते. आणि हा या आधी पण भेटलेला आहे 2020 मध्ये
जे रणजित डिसले नावाचे एक व्यक्ती होते, त्यांना हा भेटलेला आहे याच्या आधी. आणि हे आहे रुबल नागी. यांनी तिथले जे पण काही भिंती होत्या म्हणजे त्या भिंतीवरती त्यांनी सायन्स, लिटरेचर अशा वेगवेगळ्या प्रकारचे तिथं म्हणजे अ, लहान मुलांना समजावे अशा प्रकारे त्यांनी तिथं म्हणजे चित्र केलेले आहे. ठीक आहे, तुम्ही एकतर Googleवरती बघू शकता इथं जाऊन. त्यानंतर आहे क्रॅफोर्ड पुरस्कार 2026चा हा भेटलेला आहे वीरभद्र रामनाथन यांना. ठीक आहे. आणि हा की नाही दिला जातो रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स. ठीक आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी, ठीक आहे, स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स यांच्याकडून दिला जातो. याला भूविज्ञानातील नोबेल असे म्हटले जाते. ठीक आहे. आणि हा त्यांना का बरं भेटला? कारण की यांनी जे हवामान प्रदूषके होते, जसं की समजा क्लोरोफ्लोरोकार्बन, ठीक आहे, आणि जो हरितगृह परिणाम आहे म्हणजे आपलं ग्रीन हाऊस गॅसेस, त्याच्याबद्दल यांनी त्यांचं म्हणजे एक आपण काय म्हणतात त्याला, म्हणजे त्यांचं हे व्यक्त केलेलं होतं त्यांनी. एक मोठा रिसर्च पेपर त्यांनी रिसर्च पेपर त्यांनी तयार केलेले होते याच्यावरती. त्या संदर्भात यांना तो देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे ग्रॅमी पुरस्कार. ग्रॅमी पुरस्कारामध्ये सर्वोत्तम अल्बम हा बॅड बनी यांना भेटलेला आहे. पण याच्यामध्ये मला सर्वात महत्त्वाचं असं वाटलं, की हा पुरस्कार पहिल्यांदा म्हणजे असं कोणीतरी आहे, जे रिलिजियस व्यक्तिमत्व दलाई लामा यांना हा भेटलेला आहे. आणि त्यांना तो कशासाठी भेटलेला आहे? तर बेस्ट ऑडिओ बुक नॅरेशन या श्रेणीमधून त्यांना भेटलेला आहे. तर ग्रॅमी पुरस्कारामध्ये दलाई लामा हे तिथं महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे. तसं त्यामध्ये इंडियन नाही आहे म्हणून तो एवढा महत्त्वाचा जाणार नाही. पण दलाई लामा हे एक म्हणजे ग्रेट व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे इथं प्रश्न येण्याचे चान्सेस असू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आहे सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2026. हा भेटलेला आहे सिक्कीम आपत्ती प्राधिकरण यांना. ठीक आहे. 2026चा कोणाला भेटलेला आहे? तर सिक्कीम आपत्ती प्राधिकरण यांना भेटलं. आणि वैयक्तिक म्हणून भेटलेला आहे कर्नल सीता शेळके. ठीक आहे. कर्नल सीता शेळके यांना हा वैयक्तिक म्हणून भेटलेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर आहे पद्मपाणी पुरस्कार आहे हा 2026चा. हा भेटलेला आहे इलिया राजा, संगीतकार आहे हे, यांना भेटलेला आहे इलिया राजा. बस एवढंच लक्षात ठेवायचं. जास्त डिटेलमध्ये जाण्याची हे नाही आहे, गरज नाही आहे. ठीक आहे. आपल्याला ऑप्शन कट करायचे म्हणजे मोस्टली जर समजा काही आलं बी तर. ठीक आहे. त्यानंतर आहे तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय साहित्य पुरस्काराची स्थापना केली. आणि ती केली होती स्टॅलिन यांनी, जे आधीचे आता तिथं मुख्यमंत्री होते, त्यांनी ही स्थापना केली होती जानेवारी महिन्यामध्ये. आणि त्याचं नाव ठेवलं त्या साहित्य पुरस्काराचं मुथमीज अरिंगार केल्लेगार असं त्यांच्या भाषेमध्ये नाव आहे ते. ठीक आहे. कारण की साहित्य अकादमीमध्ये त्यांना म्हणजे काहीतरी गडबड वाटली आणि त्याच्या विरुद्ध त्याच्यावर टीका म्हणून त्यांनी हे सुरू केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा. शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र. याआधी पण आपण बघितलंय की अशोक चक्रावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. अशोक चक्रावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत. एकच मिनिट. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न बनतो इथं. यामध्ये की नाही त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते, जे आपल्या द्रौपदी मुर्मू जे आपल्या राष्ट्रपती आहेत, त्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाणारे आपले पहिले व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाणारे पहिले इंडियन आहे. आणि जे ॲक्सिओम मिशन झालं होतं, जे आपल्या म्हणजे ISSमध्ये जाण्यासाठी, ते किती दिवसासाठी झालेलं होतं? 18 दिवसासाठी. ठीक आहे. 18 दिवस ते चाललेलं होतं. त्यानंतर हे मूळचे कुठले आहे? तर हे मूळचे आहेत लखनौ UPचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर येतो इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. तर हा भेटलेला आहे ग्रेसा मॅशेल आणि ह्या कुठल्या आहे? मोझाम्बिकच्या आहे. तर ह्या की नाही ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे ह्या मोझाम्बिकच्या सुद्धा फर्स्ट लेडी आहे, म्हणजे तिथल्या राष्ट्रपती त्यांच्या पत्नी आहेत. आणि नेल्सन मंडेला हे पण राष्ट्रपती होते दक्षिण आफ्रिकेचे, त्यांच्यासुद्धा ह्या पत्नी होत्या. ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रेसा मॅशेल इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025चा हा त्यांना भेटलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर येते टायलर पुरस्कार. टायलर पुरस्कार भेटलेला आहे हा टोबी कियर्स. बस एवढंच लक्षात ठेवायचं. असं TT वरून बघा, टायलर टोबी. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं. आणि हा की नाही पर्यावरणातील नोबेल आहे. आपण जो वरती बघितला होता तो ऑस्कर होता, पर्यावरणातील ऑस्कर म्हणून. ठीक आहे. हा आहे पर्यावरणातील नोबेल. ठीक आहे. आता बघा
14वा आहे आपला स्वाती शांताकुमार यांना संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार भेटला आहे. तर कशासाठी भेटला त्यांना पुरस्कार? दक्षिण सुदानमध्ये युनायटेड नेशनचं मिशन होतं. तिथं ह्या स्वाती यांनी तिथं एक महत्त्वाचं काम केलं. त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे युनायटेड नेशनकडून. या पुरस्काराचं नाव काय आहे? युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरल अवॉर्ड. ठीक आहे. ह्या ज्या स्वाती शांताकुमार ह्या कुठल्या आहे? ह्या मूळच्या बँगलोरच्या आहे. ठीक आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार. ठीक आहे. हा की नाही 20 बालकांना देण्यात आलेला आहे. जे पण 18 वर्षाखालील बालक आहे त्यांना हा देण्यात येतो. त्यामध्ये महाराष्ट्राचा महत्त्वाचा आहे अर्णव महर्षी. यांनी काय केलं, जे अर्धांगवायू म्हणजे जे पॅरालिसिस झालेलं आहे त्या लोकांचं पुनर्वसन व्हावे म्हणून यांनी म्हणजे खूप काम केलेलं आहे या मुलांनी. त्यासाठी हा त्याला पुरस्कार देण्यात आला. तसंच आपण माहीत आहे वैभव सूर्यवंशी, जो की खूप कमी वयात आणि खूप चांगला खेळाडू आहे क्रिकेटमध्ये. त्याला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार. आणि एक श्वान सिंग आहे, ज्याने जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू होतं तेव्हा बॉर्डरवरील जे पण काही सैनिक होतं त्यांची याने मदत केली होती, श्वान सिंग याने. ठीक आहे. म्हणून त्याला सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघू आपण लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट पुरस्कार. तर हा पुरस्कार कुठे झाला? मॅड्रिड, स्पेन येथे. ठीक आहे. मॅड्रिड, स्पेन येथे. याच पुरस्काराला काय म्हणतात? ऑस्कर ऑफ द स्पोर्ट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, ऑस्कर ऑफ द स्पोर्ट. तर त्यामध्ये जो वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर आहे तो आहे कार्लोस अल्कराज. ठीक आहे. याने आता नुकतंच आपलं हे जिंकलेलं आहे, ऑस्ट्रेलियन टेनिसची जी स्पर्धा आहे ती. ठीक आहे. त्यानंतर आहे आर्यना सबलंका. ठीक आहे. आर्यना सबलंका पण टेनिसची प्लेयर आहे. त्यांना पण वर्ल्ड स्पोर्ट वुमन ऑफ द इयर म्हणून हा अवॉर्ड भेटलेला आहे. त्यानंतर जी सगळ्यात भारी टीम आहे ती आहे पॅरिस सेंट जर्मन. ठीक आहे. आणि जो लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार भेटलेला आहे तो भेटला आहे नदिया कोमानिकी. ठीक आहे. नदिया कोमानिकी. ठीक आहे. हा आपला लॉरियस वर्ल्ड पुरस्कार आहे. सगळ्यात बेस्ट स्पोर्ट्समॅन आहे कार्लोस अल्कराज. त्यानंतर आहे स्पोर्ट्स वुमन म्हणून आर्यना सबलंका. त्यानंतर टीम आहे पॅरिस सेंट जर्मन आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड भेटलेला आहे नदिया कोमेनिकी. ठीक आहे. आणि एक आहे राष्ट्रपती पोलीस निशान. ते यावेळेचं भेटलेलं आहे सिक्कीमला. ठीक आहे. आणि सिक्कीम कितवं आहे? तर 15वे राज्य आहे त्यासाठी. ठीक आहे. आपण एकदम याच्यामध्ये महत्त्वाचे अवॉर्ड घेत आहे, जे की परीक्षेला येण्यासारखे आहे. मी फक्त इम्पॉर्टंट घेत आहे. आणि जर यातून कारण की करंट भरमसाठ आहे, तुम्हाला पण माहिती आहे, खूप जास्त करंट आहे. आपण जे महत्त्वाचं आहे ते यामध्ये कव्हर करू आणि जर याच्यावर प्रश्न आला तर फारच चांगलं. नाहीतर आपल्याला क्वेश्चन म्हणजे इलिमिनेट पण करता येते. म्हणजे थोडं जरी वाचलं तरी पण इलिमिनेट करता येते. ठीक आहे. तर आपण ही सीरीज सुरू ठेवू. आता आपण हा मार्च महिना बघितला. जानेवारी ते फेब्रुवारी. आता जो पुढचा जो व्हिडिओ येईल तो येईल मार्चपासून ते मेपर्यंत. ठीक आहे. मार्च ते मेपर्यंत आपण संपवण्याचा प्रयत्न करू. कंबाईनपर्यंत झालं तर चांगलंच, नाहीतर मग पुढे जी ग्रुप सीची मेन्स आहे तिथं पण कामातच येईल. ठीक आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी टाकत राहील. ठीक आहे. थँक्यू सो मच.